गर्भलिंग निदानाचं निदान होत असल्याबाबतची सोशल मीडियावर एक बातमी प्रसारित झाली होती। त्या अनुषंगाने काही पत्रकार, दैनिक वर्तमानपत्र यांनी ही बातमी केली होती। त्या अनुषंगानं सचिन गुजर, डॉक्टर सचिन गुजर दौंड रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आहेत, यांनी दिलेल्या तक्रारीवरून 20 मे 2026 रोजी यवत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी अण्णासाहेब गिरी यास अटक करण्यात आली होती। तदनंतर त्याची आज रोजीपर्यंत पोलीस कस्टडी आहे। त्या कस्टडीमध्ये त्याला मदत केलेले, त्यानं त्या अनुषंगानं जे यात आरोपी निष्पन्न होत आहेत ते आरोपीपैकी एक अतुल जाधव, की ज्यांनी गर्भलिंग निदानानंतर गर्भपात केल्याबाबतचं तपासात निष्पन्न झालं, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्याच अनुषंगानं सदर गुन्ह्यात नरेंद्र ठाकरे, की ज्यानं या अण्णासाहेब गिरी यास मशीन दिलेली आहे, त्यासही आरोपी करण्यात आलेला आहे। सध्या सदरचा नरेंद्र ठाकरे हा आरोपी लोणी राहता या ठिकाणीही एक गुन्हा दाखल आहे, त्या गुन्ह्यात अटक आहे। त्यामुळे त्याचा पोलीस तपासात आम्ही ताबा घेणार आहोत। त्याचबरोबर या गुन्ह्यात सहभागी असलेले इतर 2 डॉक्टर निष्पन्न झालेले आहेत, त्यांनाही आरोपी केलेले आहेत। त्यातील मंदार माळी हे किकवी तालुका भोर येथील डॉक्टर आहेत व त्याचबरोबर सुंदरम कदम राहणार उरळी कांचन हे 2 डॉक्टर निष्पन्न झालेले आहेत। ते दोन्ही डॉक्टर गुन्हा दाखल झाल्यापासून तपासाच्या दरम्यान फरार आहेत। ते त्यांचा शोध चालू आहे, तपास पथक त्या अनुषंगाने गेलेलं आहे। तपासादरम्यान सदरची बातमी सोशल मीडिया व काही पत्रकारांच्या माध्यमातून आलेली असल्यामुळे सदर पत्रकारांच्याकडे अधिक तपासाच्या अनुषंगाने किंवा त्यांच्याकडे काय माहिती आहे किंवा कसे या अनुषंगाने हे करण्यात आलेले आहे। सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, त्यामुळे सर्वांगाने सर्व बाजूनी या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे। यात सदर जो आरोपी आहे, मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी, याच्याकडून एक तपासादरम्यान गर्भलिंग निदानाचं एक पोर्टेबल मशीनही जप्त करण्यात आलेलं आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा तपास सखोल चालू आहे। सर, ह्या तपासामध्ये वैद्यकीय क्षेत्रातले सोडून काही खाजगी लोक आहेत का, की असं कळलं होतं की त्या अण्णासाहेब गिरी नावाच्या व्यक्तीला त्या लोकांनी ब्लॅकमेल केलं तर उचलून भोर साईडला कुठंतरी नेलं होतं, अशी माहिती मिळते प्राथमिक, तर नक्की सत्यता काय? त्या अनुषंगानेही तपास चालू आहे। तपास सध्या ज्या गोष्टी डिस्क्लोज झालेल्या आहेत त्या अनुषंगाने त्याचा तपास चालू आहे। त्यामुळे ज्या बाबी पुढे येत आहेत त्या बाबींचा सखोल तपास करून त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात व्याप्ती मोठी म्हणजे जिल्हा आउट ऑफ सुद्धा याचे कनेक्शन आहेत का? नाही, जिल्हा आउट असं माझं म्हणणं नाही, कारण हा भरपूर दिवसापासून चालत असलेला प्रकार असल्यामुळे नक्कीच याची व्याप्ती बाकीच्या जिल्ह्यात पण तपास गुन्हे दाखल आहेत। जसं की वाघोलीला मागच्या 2 महिन्यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे, राहत्याला एक दाखल आहे, बार्शीला पण काही दिवसापूर्वी एक दाखल आहे। त्यामुळं गुन्ह्याची जर तपासात जर व्याप्ती झाली तर त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास चालू आहे। सर, हा जो सर्व प्रकार चालू आहे आणि याच्यामध्ये तपासाचं जर सूत्र आता वाढतंय, तपास मोठ्या प्रमाणात करण्याची आता वेळ आलेली आहे, तर याबाबत नागरिकांना आपण कुठला संदेश देणार आहात? मुळात स्त्री भ्रूण हत्या चा हा जो गुन्हा दाखल आहे, हा कायद्यानं स्त्री भ्रूण गर्भलिंग निदान करणं हेच बेकायदेशीर आहे आणि ते सामाजिकदृष्ट्या पण योग्य नाही आहे। की जिथं मुलींचं आणि मुलांचं व्यस्त प्रमाण आहे, त्यातून वेगवेगळे सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहेत। त्यामुळं मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करू इच्छितो की असे प्रकार आपण सामाजिक सजगतेने टाळावेत आणि त्याचबरोबर मुलगा मुलगी ही एकच आहे, ह्यात भेदभाव असू नये। मनातही तो भेदभाव आणला तर कदाचित भविष्यातलं सामाजिक संतुलन बिघडू शकेल। जसं की आज पर्यावरणाचा विषय झालेला आहे की पर्यावरणाचं संतुलन बिघडलेलं आहे, तसंच समाजाचं संतुलन बिघडणं ही अत्यंत धोकादायक बाब आहे। त्यामुळं मी यवत पोलीस ठाणे किंवा सर्वच जनतेला आवाहन करू इच्छितो की असा काय आपल्याकडे प्रकार निदर्शनास आला तर आपण तात्काळ आम्हा पोलिसांना कळवावे, त्याचबरोबर डायल 112 वरही कळवावे
वर आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि त्याचबरोबर अशा प्रकाराला आळा घालून सामाजिक हित सर्वांनीच आपण जपावं अशी एक विनंती आणि आवाहन करू इच्छितो.